हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल ज्याचं नाव आहे इट्स ओनली स्टडी टाईम. टुडे वी विल लर्न एक नवीन लेसन. आपण आज सुरुवात करणार आहोत 3.4 ॲट द सायन्स फेअर. विद्यार्थी मित्रांनो, टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे. तर आज आपण या टॉपिकवरचे क्वेश्चन्स सॉल्व करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहा, हा एक छोटासा मजेशीर प्रयोग आहे. मार्बलिंग, कागदावर केलेले रंगीत नक्षीकाम. पहा, या ठिकाणी मराठी भाषांतर दिलेलं आहे. टेक्स्टबुकमध्ये इंग्लिशमध्ये तुम्ही रीड करू शकता. मराठी भाषांतर. हॅलो, मी भूमिका आहे. मी तुम्हाला कागदावरील लेपाची मनोरंजक प्रक्रिया कार्यपद्धती दाखवणार आहे. या प्रक्रियेला कागदावर केलेले रंगीत नक्षीकाम असे म्हणतात. याकरिता आपल्याला पुढील वस्तूंची गरज आहे. एक बादली, थोडेसे पाणी, घासलेट किंवा टर्पेंटाईन, तैलरंग लाल, निळा, पिवळा इत्यादी आणि एक ब्रश, कागदाचे सफेद ताव. आता मी कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण करते. आणि या ठिकाणी मार्बलिंग कसं करायचं आहे याची पूर्ण कार्यपद्धती दिलेली आहे. प्रथम आपल्याला बादली 3/4 इथपर्यंत पाण्याने भरणं आवश्यक आहे. तैलरंग घट्ट असतात, त्यामुळे 1 चमचाभर टर्पेंटाईनने किंवा घासलेटने आपण ते रंग पातळ करतो. चांगले मिश्रण मिळण्याकरिता ते चांगले प्रकारे ढवळायत. आता मी ब्रशचा वापर करते. प्रत्येक तैलरंगातून थोडेसे थेंब घेते आणि हळुवारपणे ते पाण्यावर शिंपडते. तो रंग पाण्यावर तरंगतो. तो रंग गरगर फिरवण्याकरिता तो ब्रश मी पुन्हा वापरते आणि पाण्याच्या पृष्ठभागावर वेगवेगळे आकार व नक्षी तयार करते. आहे की नाही मजेदार? पुढची पायरी अतिशय काळजीपूर्वक केली पाहिजे. मी हा चित्रकलेचा सफेद जो पांढरा कागद आहे पाण्याच्या पृष्ठभागावर हळूच ठेवणार आहे आणि तो थोडासा किंचित दाबणार आहे. ठीक आहे. आता आपण अशा प्रकारे तो कागदाचा ताव बादलीमधून बाहेर उचलूया. वा, आपल्याला काय दिसते? इतके सुंदर रंग आणि आकार आणि नक्षीकाम. आपण तो कागदाचा ताव वाळेपर्यंत दूर ठेवू. तुम्हाला कागदाच्या तावावर रंगीत नक्षीकाम करण्याचा प्रयत्न करायचा आहे का? मी तुम्हाला मदत करते. नको? ठीक आहे. माझे सादरीकरण पाहिल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. हा झाला प्रयोग. आता पुढे पहा, ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. कागदावर रंगीत नक्षीकाम करण्याची प्रक्रिया सादर करायला शिका. शक्य असल्यास प्रात्यक्षिकासह सादर करा. सेकंड क्वेश्चन आहे, पहा, रीड द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. पुढील अपूर्णांक वाचायचे आहेत इंग्लिशमध्ये. तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे, पहा. 1/2, 1/3, 1/4, 3/2, 2/3, 3/4, नंतर 1/5, 1/9, 2/5, 7/4. थर्ड क्वेश्चन आहे, फाइंड 3 नाउन्स, 3 प्रोनाउन्स अँड 3 प्रिपोजिशन्स फ्रॉम द पॅसेज. परिच्छेदामधून 3 नामं, 3 सर्वनाम आणि 3 शब्दयोगी अव्यय लिहायचे आहेत. पहा, नाउन्सच्या पुढे प्रोसेस, बकेट, केरोसिन, प्रोनाउन्स आय, वी, यू आणि प्रिपोजिशन्स आहेत ऑफ, विथ आणि ऑन. पुढे पहा, क्वेश्चन नंबर 4, राईट अ सेट ऑफ स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन्स फॉर मार्बलिंग पेपर. तुम्हाला नाही का कागदावरील रंगीत नक्षीकामाकरिता सूचनांचा संच पायरी पायरीने लिहायचा आहे. हे पूर्ण आन्सर पहा. कीप रेडी ऑल द मटेरियल्स नीडेड फॉर मार्बलिंग. पूर्ण जे काही मटेरियल तुम्हाला मार्बलिंग करण्यासाठी लागणार आहे ते रेडी ठेवायचं आहे आणि पुढे तुम्ही कृती लिहायची आहे. पहा, या ठिकाणी कृती मी दिलेली आहे शॉर्ट्समध्ये लिहून. टेक अ बकेट विथ 3/4 वॉटर इन इट. एक बकेट घ्यायचं, 3/4 पाण्याने भरलेलं. मिक्स टर्पेंटाईन ऑर केरोसिन इन द ऑइल पेंट अँड स्टायर द मिक्सचर नाईसली. तैलरंगामध्ये टर्पेंटाईन किंवा केरोसिन व्यवस्थित मिक्स करायचं आहे. डीप अ ब्रश लाईटली इन इच पेंट अँड स्प्रिंकल फ्यू ड्रॉप्स जेंटली ऑन द वॉटर.
ब्रश त्याच्यामध्ये डीपली बुडवायचा आहे आणि नंतर छोटे छोटे ड्रॉप्सनी किंवा स्प्रिंकल टाईप काय करायचं तुम्हाला पेपरवरती कलर करायचा आहे. कीप अ ड्रॉइंग पेपर जेंटली ऑन द सर्फेस ऑफ द वॉटर अँड प्रेस इट अ बीट. ड्रॉइंग पेपर त्या तैलरंगावरती हळूवारपणे ठेवायचा आहे आणि तो थोडासा आतमध्ये बुडवायचा आहे. होल्ड द एज ऑफ द पेपर इन फिंगर टिप्स अँड लिफ्ट द पेपर आउट ऑफ द बकेट. हळूवारपणे तो बुडवलेला पेपर थोडा वेळ ठेवून नंतर तो बाहेर काढायचा आहे. कीप दिस शीट ऑफ पेपर अवे टिल इट ड्रायज. You will find beautiful colored designs on the paper. That's what we call marbling. आणि आता तुम्हाला एक छानसा डिझाईन केलेला पेपर मिळेल, त्यालाच आपण काय म्हणू, मार्बलिंग असं म्हणू. पुढे पहा, प्रोजेक्ट्स दिलेला आहे 5 आणि 6 नंबर क्वेश्चन्स. तो तुम्हाला स्वतःला करायचा आहे शिक्षकांच्या किंवा आईवडिलांच्या सहाय्याने. ॲट द सायन्स फेअर याचा पार्ट 1 आपण या पाठात अभ्यासला. नेक्स्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासू.